Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सेट जीएस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई या मेडिकल कॉलेज संदर्भाने माहिती घेणार आहोत. विद्यार्थी आणि पालकांमध्ये या कॉलेजला केईएम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज म्हणून देखील ओळखलं जातं. तर या कॉलेजचा मागील वर्षीचा कॅटेगरीनुसार कट ऑफ काय होता, विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये किती मार्क तसेच ऑल इंडिया रँक पर्यंत ऍडमिशन मिळालं, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर या कॉलेजची स्थापना कधी झाली, या ठिकाणी किती बेडचं हॉस्पिटल आहे व इतर जी काही या कॉलेज संदर्भात माहिती आहे ती आपण थोडक्यामध्ये पाहून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता या कॉलेजची जी स्थापना आहे ती 1926 ची आहे. हे जवळपास 100 वर्ष जुनं कॉलेज आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1800 जे काही बेड आहेत, तर एवढं मोठं या कॉलेजचं हॉस्पिटल आहे. या ठिकाणी 1800 बेडचं हॉस्पिटल असणार आहे. तर ही जी काही माहिती आहे, इतर माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी किती विद्यार्थी आतापर्यंत ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, तसेच यांचा जो काही स्टाफ आहे तो किती आहे. आता आपण केईएम हॉस्पिटल सेट जीएस मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण राऊंड 3 चे कट ऑफ गृहीत धरत आहोत. महाराष्ट्रामध्ये राऊंड 3 पर्यंत सर्व विद्यार्थी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट असतात. राऊंड 3 मध्येच जवळपास 90 ते 95% मेडिकल कॉलेजच्या जागा भरल्या जातात. त्यामुळे राऊंड 3 चा जो कट ऑफ आहे तो ॲक्युरेट मानला जातो. या ठिकाणी देखील आपण याच राऊंडचे कट ऑफ पाहणार आहोत. यानंतर देखील काही राऊंड होतात, परंतु त्यामध्ये सर्व विद्यार्थी पार्टिसिपेट नसतात. राऊंड 3 नंतर फार मोजक्या जागा म्हणजेच साधारण 4 ते 5 जागा रिक्त राहत असतात. तर त्या राऊंडचा जो काही कट ऑफ आहे त्याचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही. या ठिकाणी फक्त आपण राऊंड 3 चे कॅटेगरीनुसार फायनल कट ऑफ काय होते ते पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या कॉलम मध्ये जी काही कॅटेगरी आहे विद्यार्थ्याची त्याची माहिती आहे. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याला नीट मध्ये किती मार्क होते मागील वर्षी त्याची माहिती आहे. विद्यार्थ्याचा एसएमएल म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट नंबर हा किती होता याची तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळेल. तसेच जो काही ऑल इंडिया रँक आहे त्याची माहिती तुम्हाला या शेवटच्या कॉलम मध्ये मिळणार आहे. या ठिकाणी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर मागील वर्षी 587 मार्क पर्यंत विद्यार्थ्यांना सेट जीएस मेडिकल कॉलेजमध्ये जागा मिळाली होती. या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 2571 होती आणि एसएमएल होता 76. एसएमएल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर असतो, म्हणजेच महाराष्ट्रात एकूण किती विद्यार्थी मेडिकल काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट आहेत त्या संदर्भात ही माहिती असते. जर तुम्हाला एसएमएल संदर्भात आणखी डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही मागील वर्षी आपण जो काही व्हिडिओ या संदर्भात तयार केला होता तो व्हिडिओ पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये पिन करून देईल. आता आपण पुढे ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ पाहू. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेही विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 568 मार्क आणि 6013 या ऑल इंडिया रँक पर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही मार्क न पाहता जी काही मी ऑल इंडिया रँक सांगत आहे हा शेवटचा कॉलम ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा. जर तुमची ऑल इंडिया रँक या वर्षी याच्या जवळपास आली तर तुमचं देखील या कॉलेजमध्ये ऍडमिशन होऊ शकतं. पुढे जर आपण ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 553 मार्क आणि 11035 या ऑल इंडिया रँक पर्यंत या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता
जे विद्यार्थी SCBC मध्ये आहेत या विद्यार्थ्यांना 565 मार्क आणि 6614 या ऑल इंडिया रँक पर्यंत, विजय कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 560 मार्क, तसेच या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती 8419. आता आपण जे काही NT कॅटेगरीचे कट ऑफ आहेत ते पाहणार आहोत. NT B कॅटेगरीला 550, NT C कॅटेगरीला 573 व जे विद्यार्थी NT D मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 560 मार्क पर्यंत सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. या विद्यार्थ्यांची ऑल इंडिया रँक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 12,047, 4,866 आणि 8,512 एवढी होती. विद्यार्थी मित्रांनो, ही ऑल इंडिया रँक तुम्ही लक्षात ठेवा, कारण या रँकवरच तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत असतो. त्यापुढे जर आपण SC आणि ST या कॅटेगरीचे विचार केले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जे विद्यार्थी SC मध्ये होते या विद्यार्थ्यांना 492 मार्क आणि 61,055 या ऑल इंडिया रँक पर्यंत सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सर्वात कमी जो कट ऑफ आहे तो ST कॅटेगरीचा गेलेला होता. या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 386 मार्क आणि 2,37,416 या ऑल इंडिया रँक पर्यंत सेट GS मेडिकल कॉलेजमध्ये राऊंड 3 मध्ये प्रवेश मिळाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे काही कट ऑफ आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत. यामध्ये जो काही ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही लक्षात ठेवा, कारण जर तुमचा ऑल इंडिया रँक या वर्षी या दरम्यान आला तर तुम्हाला देखील या कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकतो. या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रिया संदर्भात येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट, कॉलेज वाईज कट ऑफ आणि इतर सर्व माहितीसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मागील 5 ते 6 वर्षापासून आपण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करत आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला नीट UG 2026 संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेट्स टाइम टू टाइम मिळत राहतील. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.